नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडविला, ज्यांनी भारत देश घडविला. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या प्रिय देशबांधवांनो, आज 15 ऑगस्ट आपण सर्वजण आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 15 ऑगस्ट हा भारताचा सन्मानाचा, अभिमानाचा दिवस आहे व भारताचा एक राष्ट्रीय सण आहे. 15 ऑगस्ट 1947 ला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. हा दिवस भारताच्या इतिहासातील सुवर्ण दिन होय. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले. महात्मा गांधी, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक, भगतसिंग, राजगुरू सुखदेव, राणी लक्ष्मीबाई, सरदार वल्लभभाई पटेल अशा अनेक क्रांतिकारकांनी आपले प्राण पणाला लावले आणि आपण मुक्तपणे श्वास घेतो. त्याचे सर्व श्रेय त्या देशपुत्राला, या थोर सैनिकांना माझे नमन. म्हणूनच म्हणत आहे, उत्सव तीन रंगांचा भाळी आज सजला. नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडविला, ज्यांनी भारत देश घडविला. स्वातंत्र्यानंतर भारताने खूप प्रगती केली आहे. विविधतेत एकता हे भारताचे वैशिष्ट्य आहे. परंतु तरी आपल्या देशात अनेक समस्या आहेत. त्यावर सर्व नागरिकांना एकत्र येऊन मात केली पाहिजे. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा. यावेळी प्रत्यक्षात उतरण्यासाठी पुन्हा एकदा क्रांती घडणं आवश्यक आहे. तरच आपलं महासत्ता बनण्याचं स्वप्न पूर्ण होईल. ब्रिटिश राजवटीतून आपण मुक्त झालो. महागाई, दहशतवाद, भ्रष्टाचार यात मात्र अडकलो. यातून बाहेर पडणे अवघड झाले. परकीयाशी लढणे सोपे आहे आणि स्वकीयाशी कठीण आहे. आज आपल्या तिरंग्यातील 3 रंग शांतता, सामर्थ्य व सुबत्ता आहे. याचे प्रतीक आहे. भगवा रंग हा सामर्थ्याचा आहे, पांढरा रंग हा सुबत्तेचा आहे व हिरवा रंग हा सामर्थ्याचा आहे. आज आपल्या तिरंग्यातील 3 रंग खरंच आपल्या भारतात शांतता व सामर्थ्य आहे. महासत्ता बनण्याचं सामर्थ्य आहे. जिथे जिथे शेतकऱ्यांची आत्महत्या होतात तिथे सुबत्ता आहे. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा. यावेळी प्रत्यक्षात उतरण्यासाठी पुन्हा एकदा क्रांती घडणं आवश्यक आहे. तरच आपला महासत्ता बनण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते.